नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय कुंभारे, स्पंदन करिअर इन्स्टिट्यूट नागपूर तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे अल्फा न्यूमरिक सिक्वेन्स पझल, अक्षर संख्या कोडे। परीक्षेत नेहमी विचारले जाणारे प्रश्न आहेत, त्यामुळे हा भाग आपला गेला नाही पाहिजे। याच्यामध्ये मुख्यतः काय असतात की अल्फाबेट्स असतात। अल्फाबेट्स म्हणजेच अक्षरे ABCD अशा प्रकारे। मग असतात नंबर्स म्हणजे संख्या 1 2 3 4 5 आणि सर्वात महत्त्वाचं असतात सिम्बॉल्स। सिम्बॉल्स म्हणजे चिन्हे। असे वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह असतात, डॉलरचं असणार, कॉपीराइटचं असणार, डेल्टा असे म्हणजे काहीही ते आपले हॅश वगैरे अशा प्रकारचे सिम्बॉल असतात आणि ते एका सिक्वेन्स मध्ये असतात। आपल्याला माहित करून घ्यायचं असते बरोबर की कुठला नंबर कुठे आहे, कुठला सिम्बॉल कुठे आहे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाच्या अनुरूप। आता सर्वात महत्त्वाचं काय आहे की प्रिसिडेड बाय, जे इंग्लिश मध्ये करतात त्यांच्यासाठी प्रिसिडेड बाय म्हणजेच पहिले, त्याच्या पहिले किंवा आधी। मराठीमध्ये आपण आधी म्हणू किंवा पहिले म्हणू। पहिले म्हणजे समजा एक सिरीज दिलेली आहे 2 3, हा वरचा एक सिम्बॉल दिलेला आहे, अजून डॉलर दिलेला आहे, हॅश दिलेला आहे, A दिलेला आहे, इकडे B दिलेला आहे। अशा प्रकारची एक छोटी सिरीज आहे। तर 3 च्या पहिले काय येणार किंवा आधी 2, 3 च्या पहिले किंवा आधी येणार 2। नंतर काय असतं फॉलोड बाय। मराठीमध्ये तसा प्रॉब्लेम नाही, फॉलोड बायचा सरळ सरळ होतो नंतर की डॉलर या चिन्हाच्या नंतर काय आहे, तर डॉलर या चिन्हाच्या नंतर आहे आपलं हॅश, हॅश या चिन्हाच्या नंतर काय आहे तर अल्फाबेट A। अशा प्रकारे आपल्याला बघायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं, जर कोणी इंग्रजीमधून प्रिपेअर करत आहे प्रिसिडेड बाय, याचा अर्थ समजायला मुलांना थोडासा त्रास होतो, तर P चा पहिले, P चं पहिले अशा प्रकारे लक्षात ठेवायचं। आता आपण डायरेक्ट एक्झाम्पलला हात घालूया। आता आपण पहिला एक्झाम्पल बघूया, कशा प्रकारे त्याचं रिप्रेझेंटेशन असते, कशा प्रकारचे त्याच्यावर प्रश्न विचारले जातात आणि कशा प्रकारे त्याला आपल्याला अप्रोच करायचं आहे ते आपण आता बघूया। ही सिरीज आहे, तुम्ही बघू शकत असाल की यामध्ये सिम्बॉल्स, नंबर्स आणि अल्फाबेट सगळ्यांचं काय कॉम्बिनेशन आहे। त्याच्यावर आलेला प्रश्न आपण पहिले वाचून घेऊ। वरील व्यवस्थेमध्ये असे किती अक्षरे आहेत, वरील व्यवस्थेमध्ये असे किती अक्षरे आहेत म्हणजे अल्फाबेट्स आहेत, ज्याच्यात त्वरित पहिले चिन्ह, त्वरित पहिले काय आहे चिन्ह पाहिजे आपल्याला, किंवा त्वरित नंतर संख्या आहे, किंवा त्वरित नंतर संख्या म्हणजे नंबर्स, परंतु दोन्ही नाही। हे इम्पॉर्टंट आहे, परंतु दोन्ही नाही। कशा प्रकारे मला काय पाहिजे, वरील व्यवस्थेमध्ये असे किती अक्षर आहे म्हणजे अल्फाबेट आहे, ज्याच्यात त्वरित पहिले चिन्ह म्हणजे सिम्बॉल, किंवा त्वरित नंतर संख्या, किंवा अल्फाबेटच्या त्वरित नंतर संख्या म्हणजे नंबर। आता हे दोन अरेंजमेंट मला पाहिजे, परंतु दोन्ही नाही म्हणजे अक्षरच्या अगोदर सिम्बॉल आणि अक्षरच्या नंतर संख्या, अशी अरेंजमेंट मला पाहिजे नाही, अशी अरेंजमेंट मला पाहिजे नाही। तर आपण सर्वात महत्त्वाचं एक काम करून घेऊ, आधी जे नाही पाहिजे ना त्याला आपण एलिमिनेट करून घेऊ। काय नाही पाहिजे मला, अल्फाबेट, सिम्बॉल आणि नंबर। अल्फाबेट, सिम्बॉल आणि नंबर सुरुवातीला दिसते, इकडनं सुरुवात करायची लेफ्ट हँड साइडने। मला दिसतो पहिला अल्फाबेट, अल्फाबेटच्या आधी सिम्बॉल आणि नंबर, सिम्बॉल आणि नंबर, हा अरेंजमेंट मला पाहिजे नाही, त्यामुळे मी याच्याकडे लक्ष देणार नाही। अल्फाबेट, सिम्बॉल, नंबर, समोर जातो अल्फाबेट, सिम्बॉल, नंबर आहे का, चला चालून जाईल। समोर गेलो अल्फाबेट, सिम्बॉल, नंबर चालून जाईल, कारण की इकडे नंबर नाही आहे ना त्यामुळे चालून जाईल। जर नंबर असता तर मला चालला नसता। अल्फाबेट आहे, याच्या अगोदर सिम्बॉल नाही, आपण चालून जाईल। अल्फाबेट, सिम्बॉल, नंबर नाही, आपण चालून जाईल। अल्फाबेटच्या आधी काय, अल्फाबेटच आहे, चला हे पण चालून जाईल, सिम्बॉल नाही आहे ना। समोर जाऊन अल्फाबेट, अल्फाबेट आहे, याला पण आपण दुर्लक्ष करू। अल्फाबेट, सिम्बॉल, नंबर नाहीये, चला याला पण आपण दुर्लक्ष करू, म्हणजे आपल्याला चालून जातील। म्हणजे सिम्बॉल, अल्फाबेट, नंबर हे मला पाहिजे नाही, हे मला इकडे सापडलं। आता आपण काय बघूया, सिम्बॉल आणि अल्फाबेट बघूया। फक्त काय बघूया, सिम्बॉल आणि अल्फाबेट। आता बघा सिम्बॉल आणि अल्फाबेट, सिम्बॉल आणि अल्फाबेट हे काय आहे, चालून जाईल।
आता आपण काय बघत आहे, फक्त सिम्बॉल आणि अल्फाबेट एक एक करून जा, जास्त म्हणजे काय खिचडी बनवू नका. हे पण बघतो, हे पण बघतो, हे पण बघतो, स्टेप बाय स्टेप चला, म्हणजे काय इझिली तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचाल. आणि तुम्ही बघत आहेत की ऑप्शन्स किती क्लोज आहेत, त्यामुळे थोडं सांभाळून आपल्याला काम करावं लागतं. सिम्बॉल आणि अल्फाबेट बघत आहे, सिम्बॉल अल्फाबेट, ओके. त्यानंतर मी पुन्हा गेलो सिम्बॉल अल्फाबेट, सिम्बॉल अल्फाबेट, समोर पुन्हा जातो मी सिम्बॉल अल्फाबेट, पुन्हा जातो मी सिम्बॉल अल्फाबेट, पुन्हा मी समोर गेलो सिम्बॉल, सिम्बॉल अल्फाबेट. अशा प्रकारे आपल्याला हे जे आहे 1 2 3 4 आणि 5 कशामध्ये मिळाले, सिम्बॉल आणि अल्फाबेट. आता आपण काय बघूया, अल्फाबेट आणि नंबर. इकडनं सुरुवात करूया, अल्फाबेट नंतर अल्फाबेट आहे, अल्फाबेट नंतर नंबर आहे, त्यामुळे अल्फाबेट नंबर चालून जाईल. समोर बघूया अजून, अल्फाबेट इकडे आलेला आहे, समोर अल्फाबेट आहे, इकडे अल्फाबेट आहे, अल्फाबेटच्या समोर नंबर आहे, अल्फाबेट नंबर हे सुद्धा चालून जाईल. हा अल्फाबेट, अल्फाबेट, अल्फाबेट आणि नंबर, अल्फाबेट आणि नंबर हा सुद्धा चालून जाईल. समोर पुन्हा जाऊया, अल्फाबेट नंतर सिम्बॉल आहे, अल्फाबेट समोर काय, अल्फाबेट समोर अल्फाबेट आहे, अल्फाबेट समोर सिम्बॉल आहे. त्यामुळे आता जेवढे आपण शोधले आहे त्याच्यामध्ये बघूया, 1 2 3 4 5 6 7 8. वरील व्यवस्थेमध्ये असे किती अक्षरे आहेत ज्याच्या त्वरित पहिले चिन्ह आहे किंवा त्वरित नंतर संख्या आहे, परंतु दोन्ही नाही. तर अशी टोटल किती आहे, मी इकडे राईट मोजू शकतो. माझा आन्सर काय असणार, 8. आय होप तुम्हाला कळलं असणार. याच्यावर आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ याच सिक्वेन्सवर. आता आपण याच सिक्वेन्सवर आधारित दुसरा प्रश्न बघूया. वरील व्यवस्थेमध्ये असे किती व्यंजन आहेत, काय म्हटलंय त्यांनी, व्यंजन. व्यंजन म्हणजे काय असते, इंग्रजीमध्ये त्याला कॉन्सोनंट म्हणतात. कॉन्सोनंट आणि वॉवेल तुम्हाला माहिती असणार, व्यंजन आणि स्वर, ज्याच्या त्वरित नंतर व्यंजन आहे परंतु त्वरित पहिले चिन्ह नाही. काय म्हटलं त्यांनी, आपण काय करायचं, बाजूला त्याला उतरवून घ्यायचं. मला काय पाहिजे, मला काय पाहिजे, मला पाहिजे व्यंजन म्हणजे कॉन्सोनंट, म्हणजे मी कॉन्सोनंटचा शॉर्ट फॉर्म मध्ये सी लिहून घेतो. ज्याच्या त्वरित नंतर व्यंजन आहे, ज्याच्या त्वरित नंतर काय व्यंजन, म्हणजे कॉन्सोनंट नंतर कॉन्सोनंट पाहिजे मला, परंतु त्वरित पहिले चिन्ह नाही. आता कॉन्सोनंट, कॉन्सोनंट तर ठीक आहे, मला कॉन्सोनंट आणि कॉन्सोनंटच पाहिजे, पण त्याच्या अगोदर काय पाहिजे, चिन्ह नाही पाहिजे. चिन्ह म्हणजे सिम्बॉल. तर त्याचा मी काय करतो, एस लिहितो. वरील व्यवस्थेमध्ये असे किती व्यंजन आहेत ज्याच्या त्वरित नंतर व्यंजन आहे, म्हणजे कॉन्सोनंट आणि कॉन्सोनंट ही अरेंजमेंट पाहिजे, परंतु त्वरित पहिले चिन्ह नाही. कॉन्सोनंट कॉन्सोनंट तर ठीक आहे, पण त्याच्या समोर व्यंजन आलं, सॉरी त्याच्या समोर जर आपला सिम्बॉल आला तर ही अरेंजमेंट मला पाहिजे नाही. आय होप तुम्हाला लक्षात आलं असणार. तर मग आपण आता शोधणं सुरू करूया. कॉन्सोनंट कॉन्सोनंट बघूया. सगळ्यात अगोदर आपण एक काम करून घेऊ का, की वॉवेल्स किती असतात, A-E-I-O-U. यापैकी काय असणार तर एलिमिनेट करून टाकू आधीच, म्हणजे आपल्याला काय बाकीचे जेवढे पण अल्फाबेट्स उरतात ते सगळे कॉन्सोनंट राहणार. तर बघूया, F आहे, S आहे, P-L-V-M-U-E म्हणजे U आहे आणि E. A-E-I-O-U पैकी EU मला, U आणि E मला सापडला. समोर काय आहे, बरं ठीक आहे, 2 आपले जे व्हॉवेल्स आहेत ते कट होऊन गेले. आता बाकी जेवढे पण आहेत सगळे काय आहेत, कॉन्सोनंट आहे. आता आपण कॉन्सोनंट आणि कॉन्सोनंट बघूया. हा अल्फाबेट झाला K आणि S. K आणि S कॉन्सोनंट कॉन्सोनंट तर आहे, पण त्याच्या अगोदर बघा सिम्बॉल येऊन गेला, त्यामुळे हे मला चालणार नाही, त्यामुळे हे मला चालणार नाही. आता समोर पुन्हा एकदा बघूया. बघा, कॉन्सोनंट आणि कॉन्सोनंट आहे पण सिम्बॉल आलेला आहे, तर हे मला चालणार नाही, हे मला चालणार नाही. पण इकडे बघा, समोर काय कॉन्सोनंट आणि कॉन्सोनंट, समोर सिम्बॉल पण नाहीये, त्यामुळे ही अरेंजमेंट मला चालणार. L आणि V वाली, L आणि V वाली मला अरेंजमेंट चालणार. समोर जाऊया, इकडे एक कॉन्सोनंट आहे पण इकडे कॉन्सोनंट कॉन्सोनंट नाहीये. इकडे बघा, हा एक A, हा जो Q आहे आणि G आहे, काय कॉन्सोनंट आहे, पण त्याच्या अगोदर येऊन गेला सिम्बॉल, त्यामुळे हे पण मला चालणार नाही. कॉन्सोनंट कॉन्सोनंट आणि सिम्बॉल पाहिजे नाही, मला काय पाहिजे, फक्त कॉन्सोनंट आणि कॉन्सोनंट. त्याच्या अगोदर नंबर, त्याच्यानंतर नंबर आला तर काही फरक नाही पडत. अजून बघूया इकडे, कुठे आहे, कॉन्सोनंट आहे, कॉन्सोनंट आहे पण समोर येऊन गेला सिम्बॉल, हे पण मला चालणार नाही.
म्हणजे वरील व्यवस्थेमध्ये असे किती व्यंजन आहेत, तर मी काय म्हणणार एकच आहे ज्याच्यात त्वरित नंतर व्यंजन आहे. व्यंजन आहे ज्याच्यात त्वरित नंतर व्यंजन आहे, परंतु त्वरित पहिले चिन्ह नाही. त्वरित पहिले चिन्ह येऊन गेलेलं आहे इकडे इकडे, त्यामुळे ते आपल्याला चालणार नाही. आय होप तुम्हाला लक्षात आलं असणार. नाही कळलं तर पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ रिव्हर्स करून बघू शकता. आता आपण दुसरी सिक्वेन्स बघूया. आता आपण दुसरी पझल बघूया, दुसरा सिक्वेन्स बघूया. याच्यामध्ये सेम प्रश्नामध्ये काहीच नसतं. एक तुम्हाला सरळ सरळ सिक्वेन्स दिलेली असते ज्याच्यामध्ये कॉम्बिनेशन असतं नंबरचं, सिम्बॉलचं आणि अल्फाबेटचं. आता आपण प्रश्न वाचूया. कशा प्रकारच्या व्हेरायटीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारू शकते तेवढे कव्हर करण्याचा मी प्रयत्न करणार. वरील व्यवस्थेमध्ये 3 आणि 1च्या बरोबर मध्यस्थानी काय? एक्झॅक्टली बिटवीन विचारलं त्याने. 3 आणि 1च्या सर्वात अगोदर आपल्याला सिक्वेन्स मध्ये 3 आणि 1 कुठे आहे ते बघूया. 3 कुठे आहे? इकडे मला दिसून राहिलेला आहे समोर, आणि जर 1 बघितला तर 1 मला इकडे दिसत आहे. याच्या व्यतिरिक्त आहे का कुठे 3 आणि 1? तर नाही. आता यांच्या एक्झॅक्टली मधात कुठे आहे ते आपण बघूया. सर्वात आधी यांच्या मधात किती एलिमेंट्स आहेत ते आपण बघून घेऊया. आपण मोजायचं कसं? 1 2 3 4 5 6 असं नाही मोजायचं, कारण की आपण शाळेतले नाही आहेत, आपण स्पर्धा परीक्षेचे. आपल्याला वेळ वाचवायचा आहे, जास्तीत जास्त वेळ वाचवायचा आहे. त्यामुळे काय करा, तुम्ही 2-2च्या कॉम्बिनेशन मध्ये वाचा, 3-3च्या किंवा 4-4च्या. जसं की मला सवय आहे तर 4-4च्या कॉम्बिनेशन मध्ये मी बघतो. 4 4 2 8 आणि इकडे 3, 8 आणि 3 11 आहे. किती? 3च्या याच्यात जरी बघितलं तर 3 3 2 6 3 3 9 10 11. काही झालं तरी 11 मला 11 एलिमेंट 3 आणि 1च्या मधात मला सापडतात. मग मी काय करणार? इकडले 5 सोडणार, इकडले 5 सोडणार. 5 आणि 5 10 झाले. त्याच्या मधातला जो 11वा राहणार तो बरोबर मध्यस्थानी राहणार, एक्झॅक्टली बिटवीन. तर 3 आणि 2 5 सोडले तर मला काय दिसत आहे इकडे? बी. इकडले 3 आणि 2 5 सोडले तर काय दिसत आहे मला? बी. त्यामुळे वरील व्यवस्थेमध्ये 3 आणि 1च्या बरोबर मध्यस्थानी काय आहे, तर माझं उत्तर काय राहायला पाहिजे? ऑप्शन ए, बी. आय होप तुम्हाला कशा मोजायचं असलं तरी अशी 3-3 4-4च्या कॉम्बिनेशन मध्ये मोजायची. थोडीशी सवय लावा जेणेकरून परीक्षेमध्ये तुमचा वेळ वाचणार. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल वाचून घेऊ आपण. काय त्याची डिमांड काय क्वेश्चनची, तो विचारत काय ते सगळ्यात महत्वाचं आहे. वरील व्यवस्थेमध्ये असे किती स्वर आहेत, मला फाइंड आउट काय करायचं? स्वर म्हणजेच वॉवेल्स. वॉवेल्स कुठले असतात? ए, ई, आय, ओ, यू. हे सगळ्या गोष्टी माझ्या माइंड मध्ये चालायला पाहिजे. ज्याच्या त्वरित नंतर संख्या आहे. बरं, वॉवेल्सच्या त्वरित नंतर संख्या मला शोधायची आहे, परंतु त्वरित पहिले व्यंजन नाही. वॉवेल्स आणि नंबरवाली अरेंजमेंट तर मला पाहिजेच, पण वॉवेल्स आणि नंबरवाली अरेंजमेंट जर आली त्याच्या, परंतु त्वरित पहिले काय पाहिजे? व्यंजन नाही पाहिजे. इकडे समोर काय पाहिजे? मला कॉन्सोनंट नाही पाहिजे. आय होप तुम्हाला लक्षात आलं असणार. बघा, सगळ्यात महत्वाचं काय, वरील व्यवस्थेमध्ये असे किती स्वर आहेत मला काय माहिती करायचे? स्वर, वॉवेल्स. वॉवेल्स ज्याच्या त्वरित नंतर संख्या आहे, त्याच्या त्वरित नंतर संख्या आहे. चला ठीक आहे, हे गोष्ट मला फाइंड आउट करायची आहे. समोर प्रश्न वाचला तर मला काय दिसते? परंतु त्वरित पहिले व्यंजन नाही. म्हणजे कॉन्सोनंट, सॉरी, वॉवेल आणि नंबर तर आहेच, पण वॉवेल नंबर असताना समोर कॉन्सोनंट नाही पाहिजे. मग मी काय फाइंड आउट करणार? वॉवेल आणि नंबर. आता वॉवेल तर खूप कमी असतात, आपण सरळ सरळ वॉवेल मार्क करून घेऊया. हा ई एक वॉवेल आहे, हा ए एक वॉवेल आहे, त्यानंतर आय सुद्धा वॉवेल आहे, हा यू सुद्धा वॉवेल आहे. याच्यानंतर अजून कुठला वॉवेल दिसत आहे का मला? नाही. बस एवढे आपल्याकडे काय वॉवेल्स आहेत. 1 2 3 4 वॉवेल्स असे पण कमी असतात. आता वॉवेलच्या नंतर नंबर बघायचा आहे, पण त्याच्या अगोदर कॉन्सोनंट नाही पाहिजे. वॉवेलच्या नंतर नंबर आहे पण अगोदर काय? कॉन्सोनंट आहे. त्यामुळे हा जो आहे हे चालणार नाही. वॉवेल नंतर नंबर पाहिजे, वॉवेल नंतर नंबरच नाही, याला आपण बघूच नाही. या वॉवेल नंतर सुद्धा नंबर नाही, याला सुद्धा आपण बघू नाही. या वॉवेल नंतर नंबर आहे पण समोर कॉन्सोनंट आहे का ते पण आपल्याला एकदा चेक करावं लागणार. इकडे कॉन्सोनंट नाहीये, त्यामुळे हा जी अरेंजमेंट आहे ही मला चालून जाईल. माझं उत्तर काय राहायला पाहिजे? ऑप्शन ए 1. अशा पद्धतीने आपला अप्रोच राहायला पाहिजे. आय होप तुम्हाला लक्षात आलं असणार. आपण याच सिरीजवर आधारित अजून एक प्रश्न घेऊया. याच सिक्वेन्सवर आधारित आपण तिसरं एक्झाम्पल बघूया. प्रश्न आधी वाचून घेऊ.
खालील चार पैकी म्हणजे 1 2 3 4 ऑप्शन बद्दल बोलत आहे तो. खालील चार पैकी तीन वरील व्यवस्थेमधील त्यांच्या जागेनुसार समान आहे तो एक गट बनवतात, म्हणजे ग्रुप फॉर्म करतात. तर खालीलपैकी कोणत्या गटाचा भाग नाही. सगळ्यात पहिले आपण प्रश्न वाचून घेतला, समजून घेतला, तर ऑप्शन कडे जाऊया. BK7 काय म्हणत आहे, खालील चार पैकी, ह्या चार पैकी तीन ना त्यांच्यामध्ये काहीतरी समानता आहे आणि एक चौथा असा आहे जो त्यांच्या नियमानुसार वागत नाही, तर तो त्या गटाचा भाग नाही. तर तेच आपल्याला विचारलंय की कोणत्या गटाचा भाग नाही. आपण आता फाइंड आउट करूया. BK7 बी मला इकडे दिसून राहिलाय, BK आणि 7. ओके, हा बी इकडे दिसला तर दोन एलिमेंट सोडलेले आहेत, म्हणजे +3 केलेला आहे राईटला आणि त्यानंतर काय केलं आहे इकडे लेफ्टला, +2 आणि +1. हे दोन प्लस केले की मग समोर काय आला, K आला. किंवा याला तुम्ही +3 म्हणा आणि याला +2 म्हणा. सगळ्यात आधी गेला तो राईटला, नंतर गेला तो लेफ्टला. पहिले गेला राईटला, दुसरीकडे गेला लेफ्टला. अशा पद्धतीने काही काही तुम्ही आपले लॉजिक लावू शकता किंवा मार्किंग करू शकता. पहिले गेला तो राईटला, मग गेला तो लेफ्टला. M*U, M कुठे आहे, अच्छा M दिसला मला, स्टार दिसला आणि U दिसला. इकडे पण त्यांनी सेम केलंय. सगळ्यात पहिले काय, पहिली स्टेप तो राईटला गेला, +3 केला, मग सेकंड मध्ये तो गेला लेफ्टला आणि इकडे +2 केला. आता बघूया DPE. डी मला दिसत आहे कुठे, अच्छा D इकडे दिसला, P इकडे दिसला आणि E इकडे दिसला. सगळ्यात पहिले तो राईटला गेला, +2 झाला, 1 2, आणि मग नंतर काय केलं, तो लेफ्टला गेला, +2. आता हा काय आहे, आधी राईटला जाऊन +3 होत आहे, पण इकडे नियमाचा यांनी भंग केलेला आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की DPE हा जो आहे त्या गटाचा भाग नाही. आता WJ1 पण चेक करून घेऊया. W कुठे दिसत आहे मला, W इकडे दिसत आहे, इकडे J दिसत आहे आणि इकडे 1 दिसत आहे. W गेला पहिले राईटला, +3, मग गेला लेफ्टला, सेकंड स्टेप +2. तर माझा आता बघा, हा जो आहे यांनी नियमाचं पालन केलं, यांनी नियमाचं पालन केलं आणि यांनी सुद्धा नियमाचं पालन केलं. फक्त DPE जो आहे हा राईटला जाताना $E पाहिजे होता, पण इकडे काय केलं, DPE. त्यामुळे हा जो आहे ऑप्शन C हा या गटाचा भाग नाही. अशा पद्धतीने तुम्हाला मायन्यूटली गोष्टी ऑब्झर्व कराव्या लागतात आणि बघावं लागतात. तर अशा प्रकारे आज आपण अल्फान्यूमेरिक सिक्वेन्स पझल म्हणजेच अक्षर संख्या कोडाचा इंट्रोडक्टरी भाग बघितलेला आहे आणि काही बेसिक एक्झाम्पल घेतलेले आहेत. पुढच्या काही भागामध्ये अजून यावर थोडेसे ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन आपण घेऊया. आय होप तुम्हाला आजचा लेक्चर समजला असणार. पुढच्या भागाला पुन्हा एकदा नक्की बघा आणि एवढं बोलून मी आजचा लेक्चर संपवतो. थँक्यू व्हेरी मच.